तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके भाऊनो, भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतोय, कारण की भाऊनो मी आजारी आहे. लक्षात घ्या, आजारी असल्या कारणाने माझे जे काय डिझाईनचं पण काम आहे ते बंद आहे. लक्षात घ्या, डिझाईनचं वगैरे काम आपण करत नाही आहे, कारण की आजारी असल्या कारणाने. तरी पण मी तुमच्यासाठी दसऱ्यानिमित्त व्हिडिओ घेऊन येतोय, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि सपोर्ट करा भाऊनो. ओके, नाही तर तुम्ही मला भाऊ एवढे दिवस झाले व्हिडिओ येत नाही, काय प्रॉब्लेम आहे. भाऊनो आजारी होतो त्या कारणाने, तरी पण आता पण भाऊनो मला एकदम बरोबर नाही वाटत आहे, तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. ओके, तर इथं बघू शकता आपण काय केले, विजयादशमी व दसरा निमित्त आपण एकदम कडक शुभेच्छा पोस्ट डिझाईन केलेली आहे. इंचेसमध्ये आपण साईज बघू शकता 12x14ची साईज असणारे. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असतो आपला नेहमीप्रमाणे. ओके, इथे बॅकग्राऊंडला बघू शकता आपण काय केलेलं आहे. आता दसरा निमित्त आपण बॅकग्राऊंड केलेलं डार्क केले, तुम्हाला थंबनेलला दिसलं असेल. ओके, तर भाऊनो बॅकग्राऊंडसाठी आपण काय केलं, एक ब्राऊन कलरचा नॉर्मल एक आपण कलर घेतो ना, तुम्हाला माहिती असेल कलर कसं घ्यायचा. पूर्ण आपण एक कलर सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर वरती येतोय. वरती आल्याच्यानंतर एक डार्क कलर घेतलेला आहे इथे बघू शकता, आणि त्याला आपण नॉईजचा इफेक्ट दिलेला आहे. लक्षात घ्या, नॉईज. त्याच्यानंतर आता पुढे इथे लेअरवरती लक्ष द्या, मी काय काय करतोय. तुम्हाला PLP व PST फाईल दोन्ही भेटणार आहेत. व्हिडिओ आजच येणार आहे भाऊनो. आता इथे तुम्हाला टायमिंग दिसत असेल 7:10 PM. भाऊनो इथे लाईटीचा पण प्रॉब्लेम होता, प्लस तुम्हाला सांगू इथे बॅकग्राऊंडला पण नॉईजला म्हणजे आवाज वगैरे येतात आहेत. त्या कारणाने मी व्हिडिओ भाऊनो संध्याकाळी रेकॉर्डिंग करतोय तुमच्यासाठी. ओके, व्हिडिओ येईल 9, 9:30 किंवा 8-9 वाजेपर्यंत. ओके, लक्षात घ्या, पण पूर्ण बघून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला जे सांगतोय ते भाऊनो एकदम कडक तुमच्यासाठी आहे सर्व. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता, हे आपण काय केले, वरती एक हे मारलेलं आहे, म्हणजे ब्रशचा एक इफेक्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता मेन आता मुद्दा आपला हे बॅकग्राऊंड आहे. बघू शकता एकदम कडक बॅकग्राऊंड आपण डिझाईन मध्ये भेटलेलं आहे आपल्याला. हे बॅकग्राऊंड भेटलं नसताना बनवतो आपली डिझाईन नसते झाली. लक्षात घ्या, हे बॅकग्राऊंड भेटलेले आपल्याला कुठं भेटलं आहे, बॅकग्राऊंड सांगून देतो तुम्हाला. पिंटरेस्टवरती भाऊनो भेटतं आपल्याला बॅकग्राऊंड एकदम कडकमध्ये. ओके, कारण की पिंटरेस्टवरतीच एकदम कडक बॅकग्राऊंड, प्लस तुम्हाला पूर्ण डिझाईनचं रेफरन्स पण भेटून जातील जर तुम्हाला बनवायचे असेल डिझाईन. ओके, तर हे बॅकग्राऊंड तुम्हाला आता आता नॉर्मल इथे बघू शकता मी जे बॅकग्राऊंड आहे ते ऑफ केलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. जर ते ऑन केलं तर ऑन केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला असा एकदम कडक लुक दिसतो. ओके, तर हा जो बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडला आपण काय केलेलं आहे, ते लाईनरचा इफेक्ट आहे. इथे बघू शकता नॉर्मल बॅकग्राऊंड हा असा आहे, त्याला थोडा याच्यामध्ये खेळायचं आणि इथे बघू शकता असा इफेक्ट द्यायचा. ओके, आणि त्याला थोडी आपण ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आपण कमी केलेली आहे डिझाईनप्रमाणे. त्याच्यानंतर वरती येतो. वरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता हे तुम्हाला एक मंदिर असं, म्हणजे असं जे काय मंदिर आपले जे प्रभू श्रीरामांचं जे काही मंदिर असेल, तुम्हाला माहिती असेल अयोध्या किंवा कोणतेही, जे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये भेटून जातील ते आपण यामध्ये मर्ज केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो. पुढ्याच्या नंतर ही जी काही वरती पट्टी आहे ना, तिचं काय एवढं हे नाही आहे, ते तुम्हाला मी नंतर शेवटला सांगेन. जे मेन मुद्दा आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ओके, तर इथं बघू शकता आता आपण जे दसऱ्याला तुम्हाला माहीत असेल आपण काय करतो, रावणाला दहन. ओके, रावणाचा जो काय वार असतो, ओके, संवार करतो प्रभू श्रीराम, त्याची आपण एक कडक अशी प्रभू श्रीरामांची PNG आपण इथे यामध्ये ॲड केलेली आहे, जे हिंदू परंपरेनुसार तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याची आपण काय केलं इथे ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा हा आपल्याला एक इमेज भेटलेला आहे. ओके, नाहीतर तुम्ही म्हणाल भाऊना तर हे तुला कसं भेटलं, तर भाऊनो आपल्याला म्हणजे असं सर्च करून राम प्रभू श्रीरामांचे क्लिप आर्ट वगैरे आपण असं सर्च करतो पिंटरेस्टला, तर भाऊनो आपल्याला PNG तर नाही भेटले, पण आपल्याला एक JPG भेटला. तर JPG मधला आपण तेवढाच पार्ट यामध्ये ॲड केलेला आहे जो तुम्हाला डिझाईनमध्ये दिसतोय. नाही तर तुम्ही म्हणाल भाऊनो हा पूर्ण PLP फाईलवर म्हणजे PNG फाईलमध्ये प्रोव्हाइड करून दे, तर नाही भाऊनो, आपल्याला फक्त एक JPG भेटला आहे. तो JPGला आपण साईडचं क्रॉप करून जेवढा पाहिजे तेवढं आपल्याला इथं दिसलं. इथं बघू शकता खाली त्याचं नाव पण दिसते तुम्हाला, हॅप्पी असं काहीतरी आहे. ओके, सॉरी, हॅप्पी रामनवमीचा आपल्याला जो काय PNG म्हणजे सॉरी आपल्याला JPG भेटला होता. ओके भाऊनो, पहिला पासवर्ड आहे भाऊनो 22. ओके, त्याच्यानंतर आता पुढे येऊया. पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता हे इफेक्ट आहेत. हा इफेक्ट आहे ना, हा इफेक्ट आहे नॉईजसारखा. जर तुम्ही बऱ्याच जणांचे डिझाईन वगैरे बघितले असेल, त्याच्यामध्ये नॉईज इफेक्ट असतो, पेपरसारखा एकदम म्हणजे डॉट तुम्हाला दाखवतो. तर मी झूम करून. ओके, इथे बघू शकता आता हा जो इफेक्ट आहे ना, इथे बघू शकता कसं झालेलं आहे, तुम्हाला इथे दिसतंय. हा इथे तुम्हाला दिसून येईल. हे बघू शकता एकदम कडक, म्हणजे असं जसं की वॉलपेपर कसा असतो तुम्हाला माहिती असेल, वॉलपेपरला खडबडीत असे रेषा असतात. ओके, त्याचप्रमाणे हा टेक्स्चर इथे काम करतो, जो मी तुम्हाला यामध्ये ॲड करून दिला आहे. तुम्ही म्हणा आता हे PLP फाईलला प्रोव्हाइड करून दे. PLP फाईलला मी तुम्हाला पूर्ण PNGचं एक पूर्ण बॅकग्राऊंड बनवून देणार. त्या बॅकग्राऊंडवरती सर्व जे लेअर असणार ते तुम्हाला भेटून जाणार. ओके, नाही तर तुम्ही म्हणा हे असं दे, कारण की याच्यामध्ये हा जो ओव्हरलेचे इफेक्ट आहेत ना, ते PLP फाईलमध्ये नाही आहेत. नाही तर काहीच टेन्शन नसतं भाऊनो, फोटोशॉपची गरजच लागली नसती, PLP एवढी भारी होती. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण रावण, तुम्हाला माहिती असेल रावण प्रभू श्रीरामांचं तुम्हाला माहिती असेल ना, तर भाऊनो दसऱ्यानिमित्त जो काही आपण रावण दहन करतो. ओके, त्याची आपण काय केली इथं PNG यामध्ये ॲड केले. बघू शकता रावणाची पूर्ण PNG आहे फुलच्या फुल,
तिला फक्त आपण तिचे जे 10 तोंड जे तुम्हाला दिसत असेल ओके 10 मुखी तेच आपण इथे ॲड करून ह्याला आपण काय केलेलं आहे हार्ड लाईट इथे बघू शकता ओव्हरलेमध्ये सॉफ्ट लाईटमध्ये हार्ड लाईटचा इफेक्ट आहे ऑपोजिटी मायनस करून आपण 45 डिग्रीपर्यंत आपण यामध्ये ॲड केलेले आहे ओके. त्याच्यानंतर आता पुढे जायचं. आता हे एवढं सर्व आपलं बॅकग्राऊंडमध्ये झालेलं आहे जे ॲड करायचं आहे ओके. मला पण माहीत नव्हते की भावनो डिझाईन कशी बनणार आहे पण वेळ काढून त्याच्यानंतर आपली डिझाईन नेमकी फायनली तुम्हाला भेटले. त्याच्यानंतर इथं बघू शकता विजयादशमी हा जो टेक्स्ट आहे ना तो आपल्याला भेटलेला आहे गुगलवरून भेटलेला आहे भावनो. विजयादशमी निमित्त ज्याने पण कॅलिग्राफी डिझाईन केले एकदम कडकमध्ये हाय क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड करून दिलेले आहे भावनो. नाथखुला विषय हाड त्यालाच आपण टेक्स्चर इथं प्रोव्हाइड केलं आहे बघू शकता वरती आपण क्लिपिंग मास्क केला आहे ओके. हा क्लिपिंग मास्क केलेला आहे ह्या टेक्स्चरला सॉरी आपल्या ह्या नावाला जे विजयादशमी नाव तुम्हाला सांगितलं मी आता क्लिपिंग ओके. त्यालाच आपण काय केलेलं आहे इथे शॅडो वगैरे दिले आहेत बिलीव इम्बॉस इंटर शॅडो ड्रॉप शॅडो वगैरे प्रोव्हाइड केलेले आहे टेक्स्टला. त्या टेक्स्टवरती आपण क्लिपिंग मास्क केलेला आहे एक बॅकग्राऊंड ओके. इथे बघू शकता तुम्हाला दिसेल व्हायब्रंट ग्राफिक्स ओके. त्याच्यानंतर पुढे अजून पण मला भावनो बोलण्याची ताकद नाही आहे म्हणजे बोलता नाही आहे प्रॉपर तरी पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगतो आहे. नाही तर तुम्ही म्हणा भाऊ एवढे दिवस कुठे होता व्हिडिओ नाही काही नाही ओके. इथे बघू शकता हे दसरा ओके. हे दसऱ्याची भावना पूर्ण आहे विजयादशमी व दसरा. त्याच्यानंतर वरती बघू शकता आपण लेन्स ॲड केलेत जेणेकरून एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी असा लुक येईल बघू शकता ग्लोईंगसारखा जो एकदम गोल्डनसारखा इफेक्ट प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर ही एक लेन्स आहे जी इथे प्रभू श्रीरामांचं जे तुम्हाला माहीत असेल धनुष्य बाण तिथे आपण ॲड केलेले आहे एकदम बारीकशी ओके. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सांगतो कारण की व्हिडिओमध्ये पासवर्ड असतात पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगितलं असतं ओके. त्याच्यानंतर पुढे जायचं. आता हे पुढे आपल्याला असणार आहे इथे बघू शकता आपण हे जे काय गोंडा आणि जे काय पान वगैरे आहे ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे जे तुम्हाला इथे ग्रुप 3 मध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढे येऊया म्हणून दुसरा पासवर्ड असताना कडकमध्ये 75 ओके. त्याच्यानंतर इथं शायरी बघू शकता उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा नवे जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा ओके. ही शायरी आपण यामध्ये ॲड केलेली आहे. नॉर्मल फॉन्ट आहे कोणताही फॉन्ट तुम्ही घेऊ शकता तुमच्यावरती डिपेंड करतो म्हणून ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता मंगलमय शुभेच्छा. हे मंगलमय शुभेच्छाचं एकदम कडक आपल्याला क्रिएटिव्हिटी आपल्याला कॅलिग्राफी भेटलेली आहे जी तुम्हाला पण भेटून जाणार आहे आपल्या PLP फाईलमधूनच लक्षात घ्या किंवा PST फाईलमधून पूर्ण एडिटेबल फाईल असते आपल्या भावना सर्व जे तुम्हाला एकदम कडकने भेटतात. त्याच्यानंतर इथे वरती आपण लिहिलं आहे विजयादशमी दसरा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके. तुम्ही यामध्ये क्रिएटिव्हिटी करू शकता तुमच्यावरती आहे हे सर्व आता आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपलं राहिलेलं आहे फक्त काय राहिलेलं आहे तुम्हाला सांगू देतो शुभेच्छुकांची जी पट्टी असते ना तीच फक्त आपली यामध्ये ॲड करायची आता राहिलेलं आहे. ते बघू शकता खाली शुभेच्छुकांची पट्टीसाठी आपण व्हाईट कलरचा जो पेपर कटिंगसारखा इफेक्ट आहे तो यामध्ये आपण ॲड केला आहे. इथे वरती बघू शकता हे जे आपण इथे गोंडे वगैरे जे आहे ते ॲड केलेले आहेत तुम्ही पाहिजे तर तुम्ही करू शकता ओके. सर्व एकदम क्रिएटिव्हिटी आहे पूर्ण एकदम जे शुभेच्छुक असणार आहेत आपल्याशी तुम्हाला माहिती असेल श्री सुनील शंकरराव शेळके माल तालुक्याचे लोकप्रिय आमदार ओके. बघू शकता पूर्ण एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी बॅनर भावनो झालेला आहे ओके. भावनो तिसरा पासवर्ड असणार आहे कडकमध्ये सांगते भावनो 3535 ओके. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवनवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी जसजसा वेळ भेटत जाईल तसतसे तुम्हाला भावनो व्हिडिओ येऊन जातील ओके. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.